श्री स्वामी समर्थ. आज खूप छान असं दर्शन झाले बरं का. त्या अगोदर सकाळी लवकर उठले, आंघोळ वगैरे केली. त्याला म्हणलं आज एकादशी आहे, तर छान अशी साडी नेसली आणि मस्त तयारी केली. तर सर्वात अगोदर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. तर आज एकादशी होती मोठी, तर चला म्हटलं छान असं सगळं लवकर आवरून घेऊया. तर दारात मग लगेच हळदी झाली पण करायला घेतलं बरं का. पाऊस चालू होतं, पण म्हणलं जेवढे वेळ राहील तेवढे राहील. आणि मग छान असं छोटीशी रांगोळी पण काढून घेतली मस्त. आणि आता उंबरवटाचं नाही माहिती तुम्हाला, पण त्याला म्हणलं तरी पण हळदी पण करून घ्या. मग लगेच तुळशीची तर पूजा करून घेतली बरं का. तुळशीला मी पाणी नाही घालत बरं का एकादशी दिवशी, रविवारच्या दिवशी, कारण तिला निर्जला उपवास असं म्हणतात. त्यामुळे फक्त मी धूप दीप दिवा आणि नमस्कार करून घेतलं आणि छान असं तर माझी पूजा झाली. आणि लगेच म्हणलं चला इथं आहोन चहा बनवला होता, लगेच चहा घेते. आज एकादशी होती, तर चला लवकर लवकर म्हणलं आता आहोंसाठी तर लवकर मी साबुदाणा बनवून घेतला बरं का खिचडी, कारण त्यांना आज जायचं होतं कामावर, आशेनं होता. त्यासाठी मग इथं लवकर त्यांच्यासाठी इथं खिचडी आणि रताळी मी इथं उकळून दिले होते. आमच्या आहोनांना आता कुकरमध्ये रताळी शिजून दिली ते आवडत नाही बरं का, त्यामुळे त्यांना कढईत उकळून द्यावं लागतं. म्हणून मग मी बटाटे आणि रताळी खडंच शिजायला घालते. लगेच इथं मग माझी देवपूजा करून घेतली. मस्त असं छान अशी तर मी छोटीशी पूजा मांडून घेतली. मस्त अभिषेक ते करून घेतला होता. काल मी गेले होते गावात हिरवाडीत, तर तिथूनच मी फ्रूट आणले होते बरं का. ड्रॅगन फ्रूट, डाळिंब, ॲपल आणि मस्त छान अशी तर पूजा मांडून घेतली बरं का. आता जेवढी काही सेवा होईल तेवढी करावं म्हटलं. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी सगळ्यांना. तर आता माझी सगळी पूजा वगैरे झाली आहे. आता जेवढी काही सेवा होती तेवढी आता करून घेते. इकडं म्हटलं चला सेवा करावं, तोपर्यंत आमची देविका म्हणली मम्मी माझं खूप डोकं दुखते, आणि तिला बघते तर खूप ताप पण आलेले होते बरं का. आणि आमची खुशी हसत होती की मला ताप आली. म्हणलं तू कशाला दुखण्याला आमंत्रण देते बरं का. मग माझ्या लक्षात आलं की म्हणलं हिला काल मेकअप केला तर त्याची इथं नजर लागली. तर मग तिची इथं मी दृष्ट काढायला घेतली, मीठ घेतलं आणि आले गेल्याची कोणाची अशी ते म्हणतात ते म्हटलं. आणि मग ते मीठनं पाण्यात टाकून देविकाचं ना नेहमी असंच राहतं बघा. जरासं जर मेकअप केला की दुखण्याने पडलीच, तिला ताप पण ते येते म्हणजे येतेच. आज तसं झालं. काल तिला रुक्मिणीचा लुक बनवला होता, तुम्ही तर सगळ्यांनी बघितलंच. तर तिला आता एवढी ताप आली ना, आता तिची मी नजर पण काढली. पण आता घरात हा औषध होता, ह्याने थोडंसं तिला फरक पडतं. तर चला आता तिला औषध देते. तर माझी आई म्हणते नेहमी तिला दृष्टी लागते, तर मग दृष्टी काढून घे. आता तिच्या मनासाठी तर मी दृष्टी काढून घेतली. आणि म्हटलं चला आता आपल्या मनासाठी तिला घरातनं औषध होतं तापीचं, मग ते औषध दिलं बरं का तिला. आणि मग तिला लगेच झोपी घातला औषध दिल्यानंतर. आणि लगेच मग दुपारी चहा घेतला. उपास असल्यानं माझा 2-3 वेळेसचा चहा होता. ते तर आमची खुशी ॲपल खात होती. आहो आली होती दुपारून घरी, तर त्यांच्यासाठी मग उपासाची तर थालीपीठ बनवले बघा. मस्त साबुदाण्याची आणि बटाट्याची छान अशी मी थालीपीठ बनवली. आणि लगेच आमची देविका पण उठली, तिला आहो खाऊ घालत होती. आणि मग आम्हाला लगेच जायचं होतं मंदिरात. तर म्हणलं पंढरपूरला तर आपलं काही जाणं होणार नाही, तर झालं म्हणलं आपल्या इथंच मंदिर आहे, तर तिथं जाऊन दर्शन घेऊन. खरंच खूप छान असे आमचे दर्शन झाले बरं का. मन असं तृप्त झालं बघून. मंदिरात आम्हाला कोण भेटलं ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. आणि गंगेवर एवढं पाणी आलं होतं बरं का. आजच्यासाठी फक्त एवढंच. बाय बाय.